काय खाणार तू? बनाना. बनाना खाणार. हे हाय हॅलो नमस्कार, मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असणार आहे श्रीदाचा डेली रुटीनचा व्लॉग. श्रीदा आता झालेली आहे 1.5 वर्षाची आणि श्रीदाची सकाळची सुरुवात अशी काहीतरी होते. सकाळी मॅडम आहेत ना मम्मा मम्मा करूनच ओरडत असतात. सकाळी 7:30 ते 8 पर्यंत श्रीदाची मॉर्निंग होऊन जाते. त्यानंतर उठल्या उठल्या मॅडमना पहिले माझ्याकडून पप्पी, त्यानंतर हग्स असे हवे असतात. लहानपणापासूनची अगदी हिची सवय आहे. त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या आता मी तिला पाणी देते, कारण का उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये हायड्रेट राहणं खूप महत्त्वाचं असतं, स्पेशली लहान मुलांना. तर आता श्रीदा करणार आहे ब्रश. श्रीदासाठी हा ब्रश घेतलेला आहे. थांब बाळा, हे बघा सिलिकॉनचा ब्रश आहे आणि सॉफ्ट आहे एकदम. आता ह्याच्यावरती आम्ही पेस्ट अजिबात यूज करणार नाही आहे, कारण का ऑलरेडी आम्ही डेंटिस्टशी पण कन्सर्न केलं. तर जोपर्यंत लहान मुलांना स्वतःहून थुकता येत नाही तोपर्यंत पेस्ट यूज नाही करायची. तर थोडा पाण्याने भिजवलेला आहे. तर असं आपण जे दात आहेत ते साफ करूया. थांबाळा थांब. इथे मी एक टीप देऊ इच्छिते की लहान मुलांचे दात लवकर किडतात. तर ह्याचं कारण असतं आपण प्रॉपर हायजीन ठेवत नाही. लहान मुलांच्या दातांची हायजीन सुद्धा ठेवली पाहिजे आणि त्यांना सारखं सारखं पाणी देऊन ती हायजीन आपण पाळू शकतो. सांगितले काय खाणार तू? बनाना. बनाना खाणार. आणि बनाना सोबत काय खाणार तू मग? नाही काय नको, फक्त बनाना पाहिजे. फक्त बनाना. बरोबर. आता इथे श्रीदाचा ब्रश झाल्यानंतर श्रीदाला पहिले खायला द्यायला लागतं. तर ह्याच्यामध्ये मी आज देत होते फ्रूट, ते पण बनाना देत होते. आणि बनानामध्ये तिला थोडासा म्हणजे थोडा हटके लुक मी दिला. जसं की आपण बनाना आहे ना थोडंसं असं कट करून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडेसे मी 2 आल्मंड त्यामध्ये क्रश करून टाकणार आहे. आता मीच ह्याला स्वतः नाव दिलेलं आहे बनाना आल्मंड क्रश. आणि त्यानंतर ती सुद्धा छान अशी खाते. आणि मी एक सांगू इच्छिते की लहान मुलांना जेवढं आपण प्रेझेंटेबल दाखवू ना एखादी गोष्ट, तर ते जास्त करून त्या गोष्टीला अट्रॅक्ट होतात आणि ते लवकर खायला सुद्धा जातात. आता इथे सकाळच्या वेळेला ना मी फ्रूटच देत असते मोस्टली. एखादं ॲपल, चिकू किंवा केळी, कधी कधी ती संत्री 2 सुद्धा खाते किंवा बनाना 2 सुद्धा खाते. श्रीदाचं एक वैशिष्ट्य आहे, ती एका जागेपासून अजिबात खात नाही. श्रीदू बबडू खाते व्यवस्थित, पण ती एका जागी बसणार नाही. इकडे जाणार तिकडे जाणार, परत तोंडातला घास संपला की परत येणार, परत खाणार. आता श्रीदाचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतो आणि श्रीदाचं असं काहीतरी चालू असतं, गॅलरीमध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, खेळणं असं चालू असतं. शिव इकडे ये, इकडे काय केलंस बघू दे, इकडे इकडे दाखव सगळ्यांना. हे काय केलंय, हे काय केलंय, हे काय केलंय, कोणी लावली पावडर? पावडर कोणी लावली? सगळी पावडर खाली सांडले आणि सगळी पावडर तोंडाला लावली. आणि धमाल तुम्हाला दाखवते, एवढी सगळी खेळणी खालती पडलेली आहेत, ती सोडून खाली पडलेली आहेत, ती सोडून ती काढून ठेवायचीच आणि परत ती सोडून पावडर लावत बसायचं, नाहीतर काहीतरी किचनमध्ये जायचं, असं काहीतरी करायचं. आता जेव्हा आमचा नाश्ता चालू असतो तेव्हा हिला पण आमच्या प्लेटमधलं खायचं असतं. त्यामुळे मी तिला थोडीफार सवय लावलेली आहे. पोहे, शिरा, उपमा ह्या सुद्धा गोष्टी ती खाते, पण जास्त प्रमाणात नाही. श्रीदाला मी वेगवेगळं काहीतरी करून द्यायचा प्रयत्न करत असते. तर इथे मी आज बनवत होते मखाना पॅनकेक. तर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मखाने घेतलेले आहे, अर्धी वाटी पोहे घेतलेले होते आणि पाव कप रवा घेतलेला आहे. आता ह्या सर्व गोष्टी मी इथे पहिले मिक्स करून ठेवते आणि 10 मिनटं बाजूला ठेवून घेते. आता हे होत आहे तोपर्यंत श्रीदाची आंघोळसुद्धा झाली होती आणि श्रीदाला मी इथे तयार करत होते. आता श्रीदाचं असं असतं की आंघोळ झाल्या तिला खालती न्यायला लागतं. त्याआधी मी तुम्हाला बेबी प्रोडक्ट दाखवते. श्रीदाला मी हिमालयाचा बेबी वॉश वापरते, त्यानंतर हिमालयाचीच पावडर मी यूज करते तिला. श्रीदा कुठे आहे? मी कुठे आहे? चिऊ मी कुठे? मी कुठे? मी कुठे?
श्रीधाला फिरून आणल्यानंतर इथे मी लगेच नाश्त्याची तयारी करायला घेतली होती. तर ह्याच्यामध्ये मी आज बनवत होते मखाना पॅनकेक. तर त्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा या सर्व गोष्टी पहिले मिक्सरमध्ये मी बारीक केलेल्या होत्या. नंतर त्यामध्ये जे भिजवलेले पोहे, मखानी आणि रवा ह्या गोष्टी मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण बारीक केलं. नंतर हे जे बॅटर आहे ते तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून मी डोसा जसं करतो त्याप्रमाणे आपण छोटे मिनी डोसे केलेले आहेत आणि खूप छान असे पॅनकेक झाले होते. श्रीधाला पण भरपूर आवडले ते. तर हा जो नाश्ता आहे ना मी 11-11:30 पर्यंत देत असते आणि तोपर्यंत श्रीधा ते खाऊन झाल्यावर लगेच 12 पर्यंत अशी झोपून जाते. हिचं टायमिंग मोस्टली असं ठरलेलं आहे. दिवसातून एकदाच ती झोप घेते, त्यानंतर डायरेक्टच रात्री. आता इथे मी श्रीधाची उठेस तोपर्यंत जेवणाची तयारी करत होते. ह्याच्यामध्ये मी आज बनवत होते चिकनचा भात. त्यासाठी मी सर्वप्रथम तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये जिरं, मोहरीची फोडणी दिली आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. त्यानंतर जे चिकनचे पीस आहेत ते थोडेसे तुम्ही छोटे किंवा मोठे असे ठेवू शकता. मी थोडेसे मीडियम साईजमध्ये ठेवलेले होते जेणेकरून मला ते दिसावे की कुठे चिकनचे पीस आहेत. तर त्याप्रमाणे मी असे एकत्रित करून घेतले सगळे. त्यानंतर जे आपण डाळ आणि तांदूळ भिजवलं होतं ते मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून पाणी मी जास्त थोडंसं प्रमाणात ठेवते म्हणजे अशी कन्सिस्टन्सी होते आणि श्रीधाला भरपूर आवडते. त्यानंतर श्रीधा उठून जाते 2च्या दरम्यान. त्यानंतर 2 वाजता जेवण झाल्यावर असं काहीतरी आमचं बाहेर फिरणं वगैरे चालू असतं. आता हे डायरेक्ट संध्याकाळचं आहे. श्रीधा थोडीशी घरात खेळल्यानंतर थोडंसं बाहेर तिला जायला प्रेफर करते. त्यानंतर बाहेर थोडंसं फिरून आल्यानंतर घरी श्रीधाचं असतं तो म्हणजे अभ्यास. म्हणजे ही सगळी खेळणी काढून बसते. आता ह्याच्यामधले जे कार्ड्स आहेत ना तिला बहुतेक ओळखता येतात. आता मी त्याचं शूट घ्यायला नेमकी विसरले. ह्यामध्ये तिला कॅट ओळखता येते, डॉग ओळखता येतो. नंतर त्यामध्ये ती अक्षरशः फिश दाखवते, हेन दाखवते. ह्या सगळ्या गोष्टी तिला मोस्टली कळायला लागलेल्या आहेत आणि खूप छान वाटतं बघून. तर हे होतं श्रीधाचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन. आत्ता वाजले आहेत 7पर्यंत मी तिला थोडंसं असं चिवडा, लाया, लाडू वगैरे काय असेल, ड्रायफ्रूटचा लाडू वगैरे अशा गोष्टी तिला प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी देत असते. तर 7 वाजता हिला हे दिलं की मग त्यानंतर डायरेक्ट ती जेवतेच. तर मग जर हे रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.